जेव्हा जेव्हा वाक्यात ॲडजेक्टिव्ह शब्द येतात तेव्हा तेव्हा तेथे तुलना होते आणि तुलना करण्यासाठी डिग्रीचा वापर केला जातो। सिलॅबलप्रमाणे डिग्रीचे दोन प्रकार पडतात, वन सिलॅबल आणि मोर दॅन वन सिलॅबल। सिलॅबल म्हणजे आपण एका ॲडजेक्टिव्हचा उच्चार किती भागात करतो। जर आपण कोणत्याही ॲडजेक्टिव्हचा उच्चार एका भागात सहज केला तर त्याला वन सिलॅबल म्हणतात। जसं की बिग, बिग या ॲडजेक्टिव्हचा उच्चार आपण एका भागात सहज करू शकतो म्हणून त्याला वन सिलॅबल म्हणतात। तसेच जर आपल्याला कोणत्याही ॲडजेक्टिव्हचा उच्चार करण्यासाठी त्याचे दोन भाग करावे लागत असतील तर त्याला मोर दॅन वन सिलॅबल असे म्हणतात। जसं की ब्युटिफुल, ब्युटिफुल या ॲडजेक्टिव्हचा उच्चार करण्यासाठी आपल्याला ब्युटी आणि फुल असे दोन भाग करावे लागतात म्हणून त्याला मोर दॅन वन सिलॅबल असे म्हटले जाते। पण ग्रामरप्रमाणे डिग्रीचे मुख्य एकूण तीन प्रकार आहेत, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री। पहिला प्रकार आहे पॉझिटिव्ह डिग्री। ज्या वाक्यात दोन गोष्टींमध्ये नॉर्मल तुलना होते त्याला पॉझिटिव्ह डिग्री म्हणतात। जर तुम्ही पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये तुलना करण्यासाठी वन सिलॅबलचा वापर करत असाल तर ॲडजेक्टिव्हच्या मागे आणि पुढे एस म्हणजे ॲज जोडतात। जसं की आय एम ॲज स्ट्रॉंग ॲज शी म्हणजे मी तिच्यासारखा खंबीर आहे। या वाक्यात आय म्हणजे मी आणि शी म्हणजे ती या दोघात तुलना केली आहे आणि स्ट्रॉंग हे वन सिलॅबल ॲडजेक्टिव्ह आहे म्हणून स्ट्रॉंगच्या मागे आणि पुढे ॲज जोडतात। जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये तुलना करण्यासाठी मोर दॅन वन सिलॅबलचा वापर करत असाल तर ॲडजेक्टिव्हच्या मागे सो आणि पुढे ॲज जोडतात। जसं की नो अदर मेटल इज सो युजफुल ॲज आयर्न म्हणजे लोखंडासारखा दुसरा कोणताही धातू उपयुक्त नाही। या वाक्यात इतर मेटल आणि आयर्न या दोघांत तुलना केली आहे आणि युजफुल हे मोर दॅन वन सिलॅबल ॲडजेक्टिव्ह वापरले आहे म्हणून युजफुलच्या मागे सो आणि पुढे ॲज जोडतात। डिग्रीचा दुसरा प्रकार आहे कंपॅरेटिव्ह डिग्री। ज्या वाक्यात दोन गोष्टींमध्ये नॉर्मलपेक्षा जास्त तुलना होते त्याला कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणतात। जर तुम्ही तुलना करण्यासाठी वन सिलॅबलचा वापर करत असाल तर ॲडजेक्टिव्हच्या पुढे ER दॅन जोडतात। जसं की धिस हाऊस इज ओल्डर दॅन एनी अदर हाऊस हिअर म्हणजे हे घर इथल्या इतर घरांपेक्षा जुनं आहे। या वाक्यात एक घर आणि तेथे असणारी इतर हाऊसेस म्हणजे घरं या दोघांत तुलना केली आहे आणि ओल्ड हे वन सिलॅबल ॲडजेक्टिव्ह वापरले आहे म्हणून ओल्डच्या पुढे ER दॅन जोडला आहे। जेव्हा तुम्ही तुलना करण्यासाठी मोर दॅन वन सिलॅबलचा वापर करत असाल तर ॲडजेक्टिव्हच्या मागे मोर आणि पुढे दॅन जोडतात। जसं की मनीष इज मोर इंटेलिजंट दॅन अजित म्हणजे मनीष हा अजितपेक्षा जास्त हुशार आहे। या वाक्यात मनीष आणि अजित या दोघांत तुलना केली आहे आणि इंटेलिजंट हे मोर दॅन वन सिलॅबल ॲडजेक्टिव्ह वापरले आहे म्हणून इंटेलिजंटच्या मागे मोर आणि पुढे दॅन जोडतात। डिग्रीचा तिसरा प्रकार आहे सुपरलेटिव्ह डिग्री। ज्या वाक्यात दोन गोष्टींमध्ये नॉर्मलपेक्षा खूपच जास्त तुलना होते त्याला सुपरलेटिव्ह डिग्री म्हणतात। जर तुम्ही तुलना करण्यासाठी वन सिलॅबलचा वापर करत असाल तर ॲडजेक्टिव्हच्या मागे द आणि पुढे EST जोडतात। जसं की बुर्ज खलिफा इज द टॉलेस्ट बिल्डिंग इन द वर्ल्ड म्हणजे बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे। या वाक्यात बुर्ज खलिफा आणि जगातील इतर बिल्डिंग या दोघात तुलना केली आहे आणि टॉल हे वन सिलॅबल ॲडजेक्टिव्ह वापरले आहे म्हणून टॉलच्या मागे द आणि पुढे EST जोडला आहे। जेव्हा तुम्ही तुलना करण्यासाठी मोर दॅन वन सिलॅबलचा वापर करत असाल तर ॲडजेक्टिव्हच्या आधी द मोस्ट जोडतात। जसं की टोकियो इज द मोस्ट पॉप्युलस सिटी इन द वर्ल्ड म्हणजे टोकियो हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे। या वाक्यात टोकियो आणि जगातील इतर शहरं या दोघात तुलना केली आहे आणि पॉप्युलस हे मोर दॅन वन सिलॅबल ॲडजेक्टिव्ह वापरले आहे म्हणून पॉप्युलसच्या आधी द मोस्ट जोडला आहे।